पटकन। सो मी आज आलेली आहे चर्चगेटला, हो चर्चगेटला आलेली आहे आणि माझा हा ब्लॉग पार्ट 2 असणार आहे। पार्ट 1 तुम्ही अजून बघितला नाही आहे तर लवकर जाऊन खाण्यास पटकन चॅनलवरती बघा चर्चगेट पार्ट 1। सो मी आलेली आहे चर्चगेट स्टेशनला। सकाळी ब्रेकफास्ट न केल्यामुळे मी डिसाईड केलं की मी काहीतरी ते खाऊन घेईन। चर्चगेट स्टेशनला खूप सारे ऑप्शन्स आहेत। जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल, इथे भरपूर सारे कॉलेजेस आहेत, कॉलेज स्टुडंट असाल तर पटकन काहीतरी खायचं आहे, घरून तुम्ही काही खाऊन नाही आलाय तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत। इथे एक फेमस फ्रँकीवाला आहे, सो तिथून मी एक स्वतःला पनीर फ्रँकी घेतलेली आहे टू स्टार्ट माय डे। एलिफेंटा केव्स म्हणजेच घारापुरी लेणी असं देखील मराठीमध्ये संबोधलं जातं। घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेटवे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते। होडी म्हणजेच फेरी राईड। येस, फेरी राईडचे पर हेड तिकीट आहे 260 260, यामध्ये रिटर्न सुद्धा आहे त्याच पैशामध्ये। प्लस तुम्हाला जर अप्पर डेक्सला जायचं असेल म्हणजेच जे वरची साईड असते बोटची, तिथे जाण्यासाठी प्लस तुम्हाला 10 रुपीज देऊन वरती जाता येईल। पण मी डिसाईड केलं की मी येताना वरती जाईल, कारण का आत्ता खूप जास्त ऊन होतं। पाण्यामधला हा फेरी राईडचा प्रवास साधारण 1 तास ते 1.5 तास आहे। या 1-1.5 तासामध्ये सागरी प्रवासात समुद्रावर विहार करण्याला विविध पक्षी व बगळे बरोबर मुंबईचे दरून दिसणारे रूपही न्याहाळायला येते। शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळणारे क्षेत्र न्हावे सेवा बंदर देखील विदेशातील मोठमोठ्या व्यापारी नौका यांच्या दर्शन घेतात। एलिफेंटा लेणी या महाराष्ट्रातील मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत। या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत। ही केवढी मोठी बोट आहे, आय मीन शिप आहे, त्याचं नाव आहे देश गरिमा। असे छान छान सुंदर सुंदर दृश्य पाहता पाहता 1 ते 1.5 तास कसा गेला समजलंच नाही आणि आम्ही घारापुरी बेटावरती पोचलो। तुम्हाला जर काही खाऊ हवं असेल किंवा काही मंचिंग करायला काही हवं असेल तर मी सजेस्ट करेन की ते तुम्ही घरूनच घेऊन या, कारण का इथे ते डबल प्राइसने विकत आहेत। थोडंच पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला एक तिकीट काउंटर दिसतं। ते तिकीट काउंटर म्हणजे ट्रेनचं आहे। तुम्ही इथून ते एलिफेंटा केव्सला जाण्यासाठी ट्रेनने जाऊ शकता, म्हणजेच तुमचा वेळही वाचू शकतो। ट्रेनमधून उतरताच असं वाटलं की एकदम टिपिकल असं गाव असेल, पण दोन्ही साईडला दुकाने पाहता खूपच डेव्हलप्ड आहे हे गाव। पोचल्यावर 2 रस्ते दिसतात, एक गुफाकडे जाणारा आणि दुसरा हिलवर जाणारा। गुफेकडे जाणारा या रस्त्याने आत गेलं की आपल्याला प्रवेश शुल्क भरावं लागतं, हो म्हणजेच विलेज टॅक्स असतात, ते देखील आपल्याला तिथे पे करावे लागतात। पहिल्या क्रमांकाच्या मुख्य गुफेत प्रवेश केल्यावर गुफेच्या मध्यभागी असलेले महेश प्रतिमेचे लेणी असलेले आकर्षित करते। हे शिल्प सर्व शिल्पांचा आत्मा ठरते। या मूर्त्यांकडे बघितल्यावरती असं वाटतं की कोणी हा विकृतपणा केला असेल। या मूर्त्यांचे हात नव्हते, पाय नव्हते, कोणी या मूर्त्या डिमॉलिश केल्या असतील, कोणाचा असा जीव झाला असेल इतकं छान स्कल्पचर तोडण्यासाठी। खरंच पण आता या लोकांनी खूप छान मेंटेन केलेलं आहे आपल्याला असे बघण्यासाठी। एलिफेंटा लेणीची निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन 900 ते 1300च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे। एका अखंड पाषाणात ह्या लेणी कोरण्यात आल्या आहेत। त्या काळी आपल्या भारतीय पूर्वजांनी
इतक्या दुर्मिळ भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या, याला कुठेच तोड नाही. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते आणि ही भव्य दिव्य अशी त्रिमूर्तीची मूर्ती सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती. या बेटावरील डोंगरात 5 लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकामे शैव संप्रदायाचे आहेत. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समृद्ध झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिवपार्वती विवाह, गंगावतरण, तांडव नृत्य, अधकासूर वध इत्यादी दृश्य अतिशय रमणीय असून साक्षात शिवाचे जीवन थोडक्यात आपल्यापुढे साकारत. इतर ठिकाणी मानवती पार्वती, गंगा अवतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव, भैरव महाबलीची मूर्ती अशी अन्य आणि इथे येणाऱ्या टुरिस्टला मी सांगू इच्छिते की तुम्ही जर आउट ऑफ कंट्री येत असाल किंवा मुंबईतले तुम्ही नसाल तर तुम्ही एक गाईड हायर करावा. आणि इथे येणाऱ्या टुरिस्टला मी अजून एक इन्स्ट्रक्शन देऊ इच्छिते की आपल्या ज्या बिलॉंगिंग्ज आहेत, फोन्स म्हणा किंवा काही आपल्या हातात खाऊ असेल ते प्लीज सांभाळून ठेवा. कारण का इथे जे मंकीज आहेत ते लिटरली आपल्या मागे लागतात आणि आपल्या हातातून ते सर्व काही खेचून घेऊन जातात. सो बी अवेअर ऑफ दिस मंकीज. तर माझं केव्ह सगळे फिरून झालेले आहेत. टोटल 5 केव्ज आहेत एलिफेंटा केव्जचे. खूप छान वाटलं. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं आहे की एकही मूर्ती एकदम अशी कंप्लीट नाही आहे. एकाचे हात नाही आहेत, एकाचे पाय नाही आहेत. ते बघून खूपच वाईट वाटलं. तरी पण इकडचे जे मूर्तीज आहेत ते त्यांनी जपून ठेवलेले आहेत आपल्याला बघण्यासाठी. तर मस्ट विजिट प्लेस आहे ते. तुम्ही पण येऊन नक्की या प्लेसला विजिट करा. बाकी छान आहे ही प्लेस. मस्ट विजिट. लाईफ टाईममध्ये तुम्ही एकदा तरी इथे येऊ शकता. आणि तुम्हाला माझ्या चॅनलची व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला आता केव्स तर बघून झाल्या, आता परतीचा प्रवास गाठला पाहिजे. गेटवे ऑफ इंडियावरून सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बोट उपलब्ध आहेत आणि एलिफेंटावरून परत येण्यासाठी संध्याकाळची जी शेवटची बोट आहे ती 5 वाजताची आहे. सो तुम्ही जास्त तिथे फिरत बसू नका. टाईम लक्षात ठेवा आणि रिटर्न या. आणि आपलं तिकीट जे आहे ते रिटर्न तिकीट त्या तिकीटमध्ये तर इन्क्लुडेड आहे, त्यामुळे ते तिकीट सांभाळून ठेवा. काय ती हवा, काय ते सनसेट, काय ते पाणी एकदम ओके मध्ये आहे. असं वाटत होतं की हा सनसेट आणि हे दृश्य बघण्यासाठी पुन्हा एकदा फेरी राईड करावी आणि डेफिनेटली मी ते करेनच. प्रत्येकाने आपल्या लाईफमधला थोडा तरी वेळ आपल्यासाठी काढावा आणि भटकंती करावी असं मला नेहमीच वाटतं आणि ते मी करतेच. जर आज मी आलीच नसती ह्या टायमिंगला तर हे दृश्य मी मिस केलं असतं. आय लेफ्ट माय हार्ट ओव्हर देअर. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि हे दृश्य तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना शेअर करा. धन्यवाद.